आउटफिट आमचा असेल. तर चला महागणपतीचं पहिलं दर्शन खूप हाल होणार आहे. हे बघा जे महाबळेश्वर हा इथपर्यंत गेले. हा आहे मिरजन फॉल. इकडे आलेलो किंवा चांगली असेल तर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हॅलो, गुड मॉर्निंग. आजचा तिसरा दिवस आणि आता आम्ही चाललेलो आहोत महाबळेश्वर टेम्पल, महागणपती टेम्पल त्या ठिकाणी. तर कालचं तुम्ही पाहिलंच असाल, ब्लॉगमध्ये आहेच. तर आता महाबळेश्वर टेम्पल, गणपती टेम्पल आणि अजून एक स्पॉट आहे तिथे जायचं. आजचा शेवटचा दिवस आमचे. तर आज कर आणि हा आउटफिट तुम्हाला दिसत असेल का नाही आयडिया. हा आउटफिट हे दोन आउटफिट आज आमचा असं. कारण की सीन असं आहे की महाबळेश्वर टेम्पलमध्ये तुम्हाला शर्ट टी शर्ट अलाउड नाही. तुम्ही फक्त हा शेला किंवा गमछा टाईप बोलतो आपण, ते अलाउड आहे. आणि खाली धोती, बाकी तुम्हाला ओपनच राहायचं, म्हणजे उघडं राहायचं. तर मग त्याच्यामुळे शर्ट नंतर काढायला लागणार आम्हाला. आणि आता त्याच्यावर शर्ट टाकून मग आपण आतमध्ये दर्शनासाठी घेतले. जर तसं नाही केलं तर तुम्हाला परत रिटर्न लागेल आणि शर्ट काढून परत तुम्हाला दर्शन घेतलं. त्याच्यामुळे आम्ही आधीच काढलो. सो हेच आहे की इथं आय डोंट नो ते काय कशासाठी, बट तिथं त्यांचं असं आहे की तुम्ही धोती आणि वरती काहीच नाही, ना सँडो, ना टी शर्ट, ना शर्ट. तुम्ही गमछा घेऊ शकता, नाही घेतलं तरी चालेल. बट फॉर कम्फर्टेबल तुम्ही हा शेला गमछा आहे तो घालून हे करू शकता, जाऊ शकता. तर चालेल. बघा या तिघी इथे आहेत. यांनी पण मस्त वाटले, आवडलं मला, तिघींचं पण आवडलं. तर चला महागणपतीचं पहिलं दर्शन घेऊ, त्यानंतर मग महाबळेश्वर. सो आणि तेच देवदर्शन करताना देवामध्ये आतमध्ये फोटोग्राफी अलाउड नाही, तर त्याच्यामुळे क्षमस्व. तर आम्ही दर्शन झाल्यावर भेटूया. चलो बाय. ये चलो. लाईन बघा इथपर्यंत, ती पूर्ण पार बीच पर्यंत लाईन गेली. बघू खूप हाल होणार आहे आज. हे बघा जे महाबळेश्वर मी दर्शन घेणार त्याची ही एवढी मोठी लाईन आहे. तर त्या लाईन पूर्ण पार बीच पर्यंत गेले. कसं होईल काय होईल सांगता येत नाही, किती टाइम लागेल सांगता येत. तर आता बीच आहे, तुम्हाला समुद्र दिसेल. ती लाईन पूर्ण पार इथपर्यंत गेले. तुला आज बीच फिरू भाई, आपण बोलत होतो ना बीच नाही भेटला सकाळ. चला आज बीच. हे बघा लाईव्ह कुठपर्यंत लागलं. तुमचं काय म्हणणं याच्यावर. चला आपण बोलत होतो ना की आपल्याला सकाळ दुपार भेटत नाही बीच. बीच सुद्धा आंघोळ करू नये. किती मोठी लाईन आहे देवा. आपल्याला पाण्यात जायला लागेल, पाण्यात जायला लागणार आहे. एवढी मोठी लाईन. चला बघूया आता काय होतंय लाईनीमध्ये. महाबळेश्वर टेम्पल फायनल लाईन पुढे आलेलो आहोत. इथे आलो फायनली. चलो आम्ही आतमध्ये आलेलो आहोत. हे मंदिर आहे. ही आतून पण लाईन आहे खूप, अजून खूप मोठी लाईन आहे. कळसाचं दर्शन घेऊन घेतो पुढे. कळस दर्शन घेतलं तरी बस आहे.
एवढी मोठी लाईन आहे, अजून 2 रोज आणि इथे मेन म्हणजे अलाउड नाही आहे पॅन्ट वगैरे, सो धोती वगैरे घालण्यास प्रिफर करा. आमचं दर्शन झालं आहे महाबळेश्वर देवाचं आणि 3 तास गेले, ॲक्च्युली 3 तास गेले. जसं तुम्ही लाईन पाहिले असाल, 3 तास जायला पूर्ण प्रॉपर दर्शन. अँड आता खरं म्हणजे पाठीमागे मला दिसत श्री महागणपती देव ते जायला नाही मिळालं, कारण की इथं गर्दी आहे बघा. ही लाईन पूर्ण पाठी गेली आणि आमचा चेकआउटचा टाइम झालेला आहे. हां, आणि आमचं जायचा टायमिंग झाला, कारण की नाही गेलं तर ट्रॅफिक वगैरे आहे, संडे येतात त्याच्यामुळे उशीर होईल. आणि हा आमचा लुक आहे, धोती अँड वरती शेला टाईप. ओके, इथे कंपल्सरी असं वेअर हा करणार. ॲक्च्युली इथे प्रॉपर असे जीन्स पॅन्ट वगैरे नाही, एक तर लुंगी वरती शेला असेल तर ते शर्ट वगैरे टी शर्ट काढायला लागणार तुम्हाला. आणि प्रॉपर शेला किंवा नाही घातलं तरी चालेल. मंदिराच्या गाभाऱ्यात गेल्यावर कोणत्याही प्रकारचे टी शर्ट, शर्ट्स, पॅन्ट आणि जॅकेट्स अलाउड नाही आहेत फॉर बॉयज अँड गर्ल्स ऑल्सो. तुम्ही जेव्हा जे येशाल इकडे, तेव्हा जेव्हा चालत येशाल तेव्हा हे लक्षात ठेवून या की कोणत्याही प्रकारचे इंडियन कल्चरल जे पण तुमचे ड्रेसेस असतील ते वेअर करायचं तुम्ही ट्राय करा सगळे. प्रॉपर ट्रेडिशनल म्हणजे एक साडी प्रॉपर, तर ते प्रेफरेबल आहे. सो कधी आलात तर हे लक्षात ठेवा. आणि आता मित्रांनो, दुपारची वेळ झालेली आहे. गुड आफ्टरनून. दुपारची वेळ झालेली आहे आणि आमचं जेवण वगैरे करून झालं आहे. सकाळी आम्ही गेलो होतो महाबळेश्वर टेम्पलमध्ये, ते तुम्हाला सांगितलं आहे मी. तर आता आम्ही आलोत. आता जेवण वगैरे करून आम्ही आता मिर्जन फोर्टला आलेलो आहोत. तुम्हाला बॅकग्राऊंड व्ह्यू दाखवतो. हा बघा, हा आहे मिर्जन फोर्ट. इकडे आलेलो आहोत. तर चला मिर्जन फोर्ट फिरूया, तुम्हाला दाखवतो मिर्जन फोर्ट. लेट्स गो. हे कार्टून्स सोबतच असतात. असं पूर्ण खाली आहे ना पूर्ण असं. ऋषा, इथे ट्रान्झॅक्शन होईल सगळे मध्ये सांगायला होईल. हा, मस्त फोटो येतील आपले ग्रुपचे वगैरे. तिथे कुठे पण तिथे पण. अरे म्हणजे हे कसं एवढं कॅप्चर मस्त झालं ना. हातपाय तोडायचे नाही त्याला. ही विहीर आहे, पुरातन काळात इथे पाणी साठवायचं, सेफ्टीसाठी जाळी लावलेली. ओके, झालं पाणी पिताना नरपाणी यांनी दिलंय. संपला. हेलो दोस्तों, तो फायनली हम गोकर्ण रोड स्टेशनला पोचलेलो आहोत. आणि ही गाडी त्याच्यावर आली, सामान काढायचं चालू आहे काम. आणि फायनली हा प्रवास इथे संपतोय. अजून आहे बट बघूया. तर प्रवास सुखरूप झाला आहे स्टेशनपर्यंतचा. अँड तुम्हाला जर यायचं असेल तर थोडंफार ठिकाणं दाखवलेत, कारण की मोस्टली काही ठिकाणावर गेलो नाहीत, कारण की वेळ नव्हता. 2 दिवस 3 दिवस जाऊन सुद्धा वेळ नाही मिळाला. तर मग व्हिडिओ, आणि हां बाय द वे, व्हिडिओ कशी आहे हे सांगा, किंवा चांगली असेल तर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मित्राला पुढे जाऊ द्या थोड्या तुमच्या. चांगले असतात तर लाईक करा, ऑब्विसली ते तुमच्या हातात आहे. तर मग काय बोलताय प्रवासाचं?
प्रवास आता काय जायचं घरी आता. आता घरी 4 दिवस झाले, खूप एन्जॉय केला. खूप एन्जॉय केला, पण वाटून येतं की 4 दिवस आम्ही एन्जॉय केलं, कारण की असं वाटतं आम्ही कालच आलो आणि आज चाललोय परत. हा, लगेच गेले 4 दिवस. 4 लगेच. दिवस असे आले असे पत्ता गेले. नाही लागला. तर आता चला बघूया काय. चला नंतरच बघतो आपण. आणि ह्या पण आहेत, यांना पण प्रवास कसा आवडला तर नंतर विचारू. आवडला सॉरी. चलो बॅगा घ्या लवकर पटापट. चलो.